हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी. तर आज आपण बघणार आहोत 30 साईजची कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग कटोरी कशा प्रकारे काढायची छातीनुसार, हे मी सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की हा पॅटर्न समजेल. तर इथे बघा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे पेपर. त्या साईडचा आहे ती ओपन बाजू आहे आणि ह्या साईडची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे. तर आपल्याला बंद बाजूकडनं मापे टाकायचे. तर पहिला काय करायचं बघा, की जी कुठली आपल्याला तयार उंची ठेवायची आहे, तर इथे बघा मला 13.5 इंच तयार उंची ठेवायची आहे. तर त्याच्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला. आता 1.5 इंच कशासाठी, की फ्रंट पार्टसाठी बघा योकपट्टी जोडावी लागते. मग त्यामध्ये आपल्याला तिथे 1/2 इंच जातो, मग पुढचा मागचा भाग हा कमी जास्त होतो. मग त्यासाठी तुम्हाला इथे 1.5 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. बॅक पार्टमधला नंतर तुम्हाला अर्धा इंच कट करायचं आहे. तर असा मी बॉक्स तयार करून घेतला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, की आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. आता शोल्डर बघा मी 5 इंच घेतले. तुमचा जर जास्त डीप नेक असेल तर तुम्ही 4.5 सुद्धा घ्या. आता शोल्डर 5 घेतलेला आहे ना, मग त्याचा जो मुंडा आहे तो कधी पण अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे. म्हणजे मी 5.5 इंच इथे मुंडा घेतलेला आहे. छाती आपली 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन घेतलेली आहे. तर बघा अशा प्रकारे पूर्ण ह्याची जी रुंदी आहे ती 9.5 इंच. तर तुम्ही डायरेक्ट इथे 9.5 इंच सुद्धा कमरेला टाकू शकता. तुम्ही कमरेचा तिथे माप नाही घेतला तरी सुद्धा चालणार आहे. तर मी एक तुम्हाला इथे सांगून दाखवते का बघा, म्हणजे इथे तुम्हाला मी दाखवते का कशा प्रकारे जेवढं इथे आलेलं आहे तेवढं तिथे सुद्धा आलेलं आहे. आपण छातीचा वगैरे माप टाकून तो बरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथे योकपट्टीसाठी पहिला मी 3 इंचावर मार्क केली, त्याच्यानंतर मी 3.5 इंचावर मार्क केली. कमरेच्या साईडला बघा जिथे ओपन बाजू आहे तिकडे मी 3 इंचावर मार्क केली आणि अशा प्रकारे मी सरळ रेष अशी मारून घेतलेली आहे. आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला ना, तर तिकडे तुम्हाला असं योकपट्टीचा जो कव आकार आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. आता इथे बघा योकपट्टीला सेप दिल्यानंतर मी लगेच तिथे कटोरीचा माप टाकलेला आहे. तर कटोरी बघा मी 5.5 इंच घेतलेली आहे आणि 5.5 इंच जिथे मार्क आलेला आहे तिथे बघा मी 2.5 इंच एवढी मी उंची घेतलेली आहे. आता पहिला नंतर गळ्याला माप टाकायचं गळ्याचं. तर गळा रुंदी मी घेतलेली आहे 2 इंच, गळ्याची उंची घेतलेली 6.5 इंच आणि रुंदी घेतलेली मी 2.5 इंच. आता इथे बघा गळा रुंदी जेवढी आपण घेऊ ना वरती, तर त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली आपल्याला गळा रुंदी पुन्हा वाढवून घ्यायची. जिथे बघा मी गोल आकाराचा सेप दिलेला तिथे अर्धा इंच कधी वाढवून घ्यायचे आणि तुम्हाला पाहिजे तो आकार तिथे तुम्ही गळ्याला देऊ शकतात. त्याच्यानंतर काय करायचं आहे, की आपल्याला आर्महोलचं माप टाकायचं आहे. तर पहिला मी काय केलं, 1/2 इंच एवढी मी मध्ये आली बघा, सरळ रेष मारली, तिकडनं 1 इंच आणि तिकडनं 1 इंच अशा प्रकारे मी इथे मार्क करून घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे जो आपला आर्महोल आहे त्याचा मी मार्क इथे केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आर्महोलचा म्हणजे माप टाकायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला आकार द्यायचा आहे आर्महोलचा. त्याच्यानंतर इथे बघा ही फिटिंगची बाजू आहे ना, तर तिकडनं थोडंसं खाली यायचं आहे. 2 रेषा आपल्या टेपच्या ज्या 2 रेषा असतात ना तेवढं इथे खाली यायचं आहे, म्हणजे आपल्या खाकेमध्ये खेचल्यासारखं होत नाही किंवा फुगा येत नाही. तर ती फिटिंगची रेषा आहे ती सरळ मी मारून घेतली. त्याच्यानंतर काय करायचं, जो आर्महोल आहे ना पहिला आर्महोल तिकडनं 2.5 इंचावर मी मार्क केली. नंतर जो आपण गळ्याचा इथे माप टाकलेला तिकडनं अर्धा इंचावर म्हणजे हे केलं. आणि त्याच्यानंतर बघा मी कटोरीचा इथे सेप देऊन घेतलेला आहे. तर कटोरी बघा इथे मस्त छानपैकी त्याचा आकार आलेला आहे. तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा सांगते, जी काही उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. शोल्डर इथे मी 5 इंच घेतला, आर्महोल 5.5 इंच घेतला, त्यानंतर छातीचा चौथा भाग 2 इंच मार्जिन त्यामध्ये घेतली. तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतात. इथे बघा योकपट्टीसाठी मी 3 इंच मार्क केली, नंतर 3.5 इंचावर पुन्हा इकडे कमरेच्या साईडला 3 इंचावर मार्क केली. त्याच्यानंतर सरळ रेष मारून मी वरती अर्धा इंचावर मी कव आकार दिला योकपट्टीला आणि गळा रुंदी 2 इंच,
आणि त्याची खालची 2.5 इंच अशा प्रकारे बॉक्स तयार करून मी तिथे त्याला गोलाकार शेप दिला। त्याच्यानंतर आर्महोलकडनं 2.5 इंच, इकडे गळ्याला अर्धा इंच, कटोरी 4.25 इंच आणि अशा प्रकारे आणि इथे सरळ 2.5 इंचावर मार्क केले आणि त्याच्यानंतर मी इथे कटोरीचा शेप दिलेला आहे। तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही डबल व्हिडिओ म्हणजे रिपीट बघू शकता, तुम्हाला नक्की समजेल आणि तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि छान तुमचा फिटिंगला ब्लाऊज बसणार आहे। इथे मी हा तुम्हाला परफेक्ट माप सांगितलेला आहे, तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सेम टू सेम तुम्ही कटिंग करा आणि तुम्ही ब्लाऊज स्टिच करून बघा, तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल आणि वाकडी तिकडी त्याची फिटिंगची सिलाईसुद्धा येणार नाही आणि सरळसुद्धा सिलाई येणार आहे। तर ह्याचा मी स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा टाकणार आहे, तर तो तुम्ही नक्की बघा। तर त्यानंतर बघा मी पूर्ण पेपर एक्स्ट्रा होता तो कट केला, त्याच्यानंतर जो आर्महोल होता तो मी इथे कट केला आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 2 पार्ट भेटतात, एक आपला फ्रंट पार्ट आणि एक बॅक पार्ट। तर मधोमध सेंटरला आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे सेपरेट 2 पार्ट तयार करून घ्यायचे आहे। तर असे आपल्याला 2 पार्ट भेटलेले आहेत। त्याच्यानंतर काय करायचं की बॅक पार्ट आहे ना तो घ्यायचा पहिला बघा, आणि बॅक पार्टमध्ये पहिलं काय करायचं का आपण 1.5 इंच बघा उंची घेतलेली होती, तर आपल्याला बॅक पार्टसाठी फक्त 1 इंच उंची लागते। तर अर्धा इंच जो एक्स्ट्रा म्हणजे जी पेपर आहे तो पेपर इथे पहिला आपल्याला कंपल्सरी कट करायचा आहे। जर तुम्ही कट नाही केला तर तो पार्ट बॅक पार्ट हा मोठा होऊन जाईल, त्याच्यासाठी तुम्हाला इथे तो अर्धा इंच पहिला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा मी 4.5 इंचावर मार्क केली, त्याची उंची 4.5 इंच ठेवली। हा बॅक म्हणजे बॅक टक्स आहे, त्यानंतर अर्धा इंचाला असं मी टक्स इथे देऊन घेतलेला आहे बघा अशा प्रकारे। त्याच्यानंतर काय करायचं आहे की गळा रुंदी बघा आपण 2 इंच घेतलेली आहे, तर 2 इंच घ्यायची आणि त्याच्यानंतर मी 9 इंचावर मार्क केली। त्याच्यानंतर मी रुंदी जी आहे ती 2.5-3 इंच तुम्ही इथे घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे तुम्हाला कुठलाही शेप तुम्हाला जो पाहिजे तो इथे तुम्ही गळ्याला शेप देऊ शकतात। फक्त काय करायचं माहिती आहे का, डीप नेक गळा असेल ना तेव्हा टक्स थोडा मोठा घ्यायचा। तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला त्याची पण व्हिडिओ पाहिजे का गळा उतरतो आणि डीप नेक असेल तर मागचा जो टक्स आहे तो किती घेतला पाहिजे, तर मी त्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवेल, फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आता काय करायचं का आता फ्रंट पार्टमधला पहिला काय करायचं की जी योकपट्टी आहे ती कट करून घ्यायची। त्याच्यानंतर बघा मी गळा कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आर्महोल कट करायचा। आता फ्रंट पार्टमध्ये ही गोष्ट विसरायची नाही की आर्महोल कट करायला, आर्महोल हा तुम्हाला कंपल्सरी कट करायचंच आहे। तुम्ही जर विसरलात कट करायला व तुमच्या खाक्यामध्ये फुगा येणार आणि चांगला फिटिंगला बसणार नाही। त्याच्यानंतर बघा ही जी कटोरी आहे जशी आहे ॲज इट इज तशी मी इथे कट केलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 पार्ट भेटतात, 2 पार्ट साईडला ठेवून द्यायचे आणि फक्त कटोरी आपल्याला घ्यायची आहे आणि एक दुसरा पेपर घ्यायचा आहे बघा। मी इथे दुसरा पेपर घेतलेला आहे आणि जी काही कटोरी निघालेली ती मी इथे कटोरी घेतलेली आहे, ती ॲज इट इज तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे दुसऱ्या पेपरवर बघा। जशी आहे तशी मी इथे मार्क करून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं का जी बघा पहिली कटोरी होती ना ती तुम्हाला फेकून द्यायचं आहे, कारण की त्याचं काहीच काम मिळत नाही, आपल्याला कटोरी वाढवायची असते। तर मग इथे काय करायचं बघा की साईडला बघा आपल्याला 1.25 इंचावर मार्क करायचं, तुम्ही 1.5 इंचावर सुद्धा मार्क करू शकतात, पण कटोरी मोठी होते। मी तुम्हाला पुढे सांगतेच का कशा प्रकारे आपली परफेक्ट आली पाहिजे। त्याच्यानंतर साईडची जी रेष आहे ना तर ती सुद्धा मी मोजून घेतली, तुम्ही बघितलीच असेल तर तेवढंच माप तिथे मी टाकायचं। इकडनं 1.5 इंच, 1.5 नाही अगदी थोडंसं वाढवून घ्यायचं, म्हणजे सिलाई मार्जिन जेवढी असेल तेवढी।
त्यानंतर बघा अशा प्रकारे सरळ रेष मी मारून घेतली आणि जेवढी बघा इकडे आलेली तेवढीच तिथे पण आली पाहिजे रेष. त्यानंतर अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं. आता इथे काय करायचं की 1.25 इंच आलेला आहे ना, तर इकडे 1 इंचावर मार्क करायचे, नंतर 1.25 इंचावर मार्क करायचे, नंतर अर्धा इंचावर मार्क करायचे, म्हणजे कमी कमी होत जायचं टप्प्याटप्प्यामध्ये. आणि त्याच्यानंतर बघा कटोरीला केवढा सुंदर शेप येतो. तर इथे बघा एक्स्ट्राचा पेपर होता तो मी इथे कट केला आणि त्यानंतर बघा की अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी बघा ज्या प्रकारे तिथे पॉईंट टाकलेला आहे त्याच प्रकारे मी इथे कटोरीला शेप देऊन घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कटोरीला शेप दिला तर तुमची कटोरी परफेक्ट येईल. आणि त्यानंतर इथे बघा काय करायचं का जो आपल्या छातीचा चौथा भाग आहे ना तो इथे आला पाहिजे. तर इथे बघा 2 रेषा एवढ्या माझ्या कमी पडतो, तर मी तिथे 1 रेष एवढी म्हणजे बघा मार्क केलं आणि इकडनं 1 रेष एवढं मी मार्क करून घेतला. ह्याच्याने काय होईल की आपली परफेक्ट अशी कटोरी येते. का जो तो माप आहे ना बघा, हा जो माप आहे ना तो छातीचा चौथा भाग हा आला पाहिजे, म्हणजेच आपली कटोरी परफेक्ट अशी छातीनुसार बसते. त्यानंतर मधला सेंटर काढला आणि त्याच्यानंतर 1.5 इंच वरती 1.5 इंच खाली अशा प्रकारे 3 इंचाची मी रेष मारून घेतली. त्याच्यानंतर असे तिरकस पॉईंट जोडून घ्यायचे. तर कटोरी काढायला काहीच हे नाही मिळत, म्हणजे एकदम सोपी आहे पद्धत, फक्त समजला पाहिजे फॉर्म्युला. तर तुम्हाला मी आशा करते की तुम्हाला हा फॉर्म्युला समजलाच असेल. नसेल समजला तर तुम्ही रिपीट बघा, तुम्हाला नक्की म्हणजे समजेल. तर एक्स्ट्राचा जो काही पेपर होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे. तर बघा मी इथे बाहीची तुम्हाला कटिंग दाखवलेली नाही, त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल, कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. मग त्यासाठी मी बाहीचा सेपरेट व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओ बाहीचा येणार. तर अशाच प्रकारे मी इथे पूर्ण जे कटोरीची कटिंग आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा बघा अशा प्रकारे. आणि जर तुम्हाला इथे थोडंसं जास्त येत असेल म्हणजे हे पेपर, तर तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा की 1.5 इंचावर मी मार्क केली, नंतर 2.5 इंचावर त्याची उंची टाकली आणि अशा प्रकारे इथे हा आपला टक्स म्हणजे झालेला आहे. तर अशाच प्रकारे बघा मी टक्स त्याला घेतलेला आहे आणि कटोरी आपली किती सुंदर इथे झालेली आहे आणि केवढा सुंदर पफ इथे आलेला आहे. तर त्यानंतर काय करायचं बघा, मी इथे तुम्हाला आता दाखवते पेपर ठेवून. तर बघा इथे मी व्यवस्थितपणे पेपर ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला ही कटोरी बघा अशा प्रकारे फोल्ड करून पुन्हा घ्यायची आहे आणि अशी इथे ठेवून द्यायची. आता इथे बघा मी पिन लावून घेते, म्हणजे जी कटोरी आपण तयार केलेली ती परफेक्ट अशी तिथे त्याच्यावर राहील, त्यासाठी मी पिन लावून घेते. आणि त्याच्यानंतर बघा परफेक्ट असं इथे कटोरीचं माप आलेलं आहे आणि परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करू शकतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.